लक्ष्मण हाके यांच्यासोबत कृषी मंत्री दत्ता भरणे देखील बसलेले आहेत आणि लक्ष्मण हाके यांनी बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घ्यावा अशी अर्ज भरू नये अशी विनंती करण्यासाठी दत्ता भरणे लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता लक्ष्मण हाके यांचं मन वळवण्यामध्ये त्यांची मनधरणी करण्यासाठी आता यांना यश येते की नाही दत्ता भरणे यांना हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे की दोन दृश्य आपण पाहतोय। तर आपण पाहतोय सुनेत्रा पवार गोमातेचं पूजन करण्यासाठी काटेवाडीमध्ये उपस्थित झालेल्या आहेत। कन्हेरीतल्या मारुतीरायाच्या दर्शनासाठी पुढे त्या रवाना होणार आहेत। आपण दोन दृश्य पाहतोय तर त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही पुत्र देखील उपस्थित आहेत, जय आणि पार्थ पवार। दोघेही आपल्या आईचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोबत आलेले आहेत। आपण पाहतोय बारामतीतल्या नागरिकांनी सुनेत्रा पवार यांचं स्वागतही केलेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। एका दृश्यामध्ये आपण पाहतोय की सुनेत्रा पवार आता कन्हेरीच्या मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी रवाना झालेला आहे, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की त्यापूर्वी पार्थ पवार जय पवार यांच्यासोबत सुनेत्रा पवार यांनी गोमातेचंही दर्शन घेतलेलं आहे। तर आजचा काठेवाडीतला सुनेत्राताईंचा दौरा आपण पाहतोय। सुरुवातीला त्यांनी काटेवाडीतल्या आपल्या निवासस्थानी भेट घेतली। त्या ठिकाणी अजित पवार यांच्या स्मरणार्थ जे झाड लावलेलं आहे त्या झाडाची पूजा केली, तिथे अभिवादन केलं। त्यानंतर त्यांनी गोमातेचं पूजन केलं आणि आता तिथून त्या कन्हेरीच्या मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी रवाना झाले। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय दत्ता भरणे हे हाकेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत। तर आपण पाहतोय तरी देखील काँग्रेसकडून एक उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे, त्यामुळे आकाश मोरे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरू नये यासाठी महायुती प्रयत्न करणार आहे। राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करणार असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आपण पाहतोय कृषी मंत्री दत्ता भरणे हे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। लक्ष्मण हाके हे ओबीसीच्या लढ्यासाठी बारामती पोटनिवडणुकीत अर्ज दाखल करणार आहेत। आज दुपारपर्यंत ते त्यांची भूमिका जाहीर करतील, पण त्यांनी अर्ज दाखल करू नये आणि ही बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आता आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत। भरणे आता हाकेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय सुनेत्रा पवार कन्हेरी मंदिरासाठी रवाना झालेल्या आहेत। प्रत्येक निवडणुकीच्या आधी परंपरेनुसार पवार कुटुंबीय कन्हेरीच्या मारुतीरायाचं दर्शन घेतात आणि तीच प्रथा आज सुनेत्राताई देखील पार पाडतायत। बारामतीची पोटनिवडणूक होणार आहे आणि त्यासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आहे। त्यासाठी सुनेत्रा पवार सुरुवातीला कन्हेरीच्या मारुतीरायाचं दर्शन घेणार आहेत। त्यापूर्वी त्यांनी गोमातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि काटेवाडीतल्या आपल्या निवासस्थानी अजित पवारांच्या नावानं जे झाड त्यांनी लावलेलं आहे त्या झाडाचंही त्यांनी दर्शन घेतलंय।